पालघर नगर परिषद आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मी आता एक्झॅक्टली जिथे उभा आहे ती जागा आहे एक्झॅक्टली आर्यन शाळेच्या मागे कुणबी समाज हॉलच्या बाजूला. मी जिथे उभा आहे तर राईट साईडला आहे पालघर कोर्ट आहे आणि समोर येणारा ब्रिज आहे तो ईस्टकडून वेस्टकडे. आणि हा परिसर मी जस्ट गेलो होतो बघायला. माझ्या लक्षात आलं की म्हणजे हे लोक पालघर शहरामध्ये मोडतात की नाही माहिती नाही, कारण साधारण महिन्याचा आपण कचरा साफसफाईचा जो खर्च आहे तो साधारण 70-75 लाख रुपयाचा आहे. आणि ही इथे पण माणसं राहतात, म्हणजे कदाचित मला माहिती नाही इथे माणसं राहतात की नाही माहीत, लोकांना माहीत नसावं. इकडचे लोकप्रतिनिधी काय करतात मला माहिती नाहीये, प्रशासन काय करते माहिती नाहीये. इकडची परिस्थिती बघा, हे बघा इकडेची परिस्थिती काय घाण बघा. म्हणजे आपलं टेंडर असतं गटर साफ करायचं, प्लस आपण पावसाळी गटर साफ करतो. इथे लहान लहान मुलं खेळतात, त्यांची हायजीनची कोणाला पडली नाही. इथे पण लोक आता 3 महिन्याला इलेक्शन येतील आणि परत सगळे येतील सांगायला की तुमचं आम्ही हे काम करू, तुमचं आम्ही ते काम करू. हे बघा किती दिवस महिना हे कचरा उचल गेलेला नाही इकडे, हे गटर साफ नाही केलं गेलं इकडचं. हे बघा इकडची परिस्थिती काय जरा बघा सगळ्यांनी. ही घाण बघा, महिन्यानी महिने इथे घाण नाही साफ केली. बघा मी थोडं झूम करतो. इकडे लोक पाणी भरतात, सगळं लहान मुलं असतात, सगळीकडे फक्त घाणीचं साम्राज्य आहे. म्हणजे नगर परिषदेची जबाबदारी काय आहे? 75 लाख रुपयाचं जर महिन्याचं बिल नगर परिषद घेत असेल तर मग हा पार्ट पालघरमध्ये येतो की नाही, पालघर शहरामध्ये येतो की नाही, हा ते हे प्रश्न कोणाला विचारायचे. म्हणजे हे बघा ही परिस्थिती किती घाण आहे बघा इकडे. ह्याच्यामध्ये ते लोक बिचारे पाणी भरतात. ही इकडची घाण बघा. हे गटर मला वाटतं वर्ष आणि वर्ष साफ केलं नसावं. आपण जर गटराचं टेंडर काढतो वर्षभराचं, प्लस आपण पावसाळी पण नाले साफ करतो, किती भयानक परिस्थिती इकडची आहे बघा.